सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता बांधकाम कामगार योजना इथे सुरू झालेल्या आहेत. तर यामध्ये 40 वस्तू अगदी मोफत तुम्हाला इथे मिळणार आहे. तर हे जे 40 वस्तू आहेत जे की स्क्रीनवर ते बघितलेले आहे. तर या 40 वस्तू कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेला आहे, अर्ज कसं करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. जर तुम्हाला वस्तू पाहिजे असेल तर अर्ज करा आणि वस्तू घ्या. तब्बल 40 वस्तू इथे मिळणार आहे. यामध्ये स्कूटर असेल, सायकल असेल, शिलाई मशीन असेल. तर आता जे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ही योजना बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. आता तुम्ही जर बांधकाम कामगार असेल तर तुम्हाला देखील हे 40 वस्तू इथं तुम्हाला इथे मिळणार आहे. तर यामध्ये 40 वस्तूंची जे काही यादी आहे, यामध्ये स्कूटर आहे, सायकल आहे, शिलाई मशीन आहे, फ्रीज आहे, मिक्सर आहे, प्रिंटर आहे, संगणक सेट आहे, त्यानंतर मोबाईल आहे, वॉटर फिल्टर आहे, स्टीलची भांडी आहे. यानंतर बांधकाम कामगारांना टूल किट आहे, ग्राइंडर मशीन आहे, फर्निचर आहे, त्याचप्रमाणे बेडशीट आहे, घरगुती वस्तू आहे. तर तब्बल 40 वस्तू इथे तुम्हाला मिळणार आहे. तर आपण इथं फक्त 10-12 वस्तू इथं बघितलेल्या आहे. याचप्रमाणे आता जे की त्यांना 30 भांड्याचा संच मिळते. काय मिळते? बांधकाम कामगारांना 30 भांड्याचा संच. तर आता यामध्ये 30 भांड्याचा संचमध्ये 4 ताटं त्यांना देते, 8 वाट्या, पाण्याचे ग्लास 4, पतले झाकणासह 1, त्याचप्रमाणे पतले झाकणासह 1 आणि पतले झाकणासह 1. यामध्ये लहान साईज राहते, मोठी साईज राहते. तर हे तुम्हाला एकूण हे जे नग आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. तब्बल 30 तुम्हाला यामध्ये दिल्या जाणार आहे. यानंतर इथे आपला मोठा चमचा एक भात वाटपाकरिता आणि एक वरण वाटपाकरिता मोठे चमचे तुम्हाला इथे देण्यात येते. पाण्याचा जग तुम्हाला देण्यात येते 2 लिटरवाला. एक मसाला डब्बा देते 7 भागावाला. हे जे की 30 वस्तू आहे. यानंतर 40 जे की वस्तू आहे हे सुद्धा आपण इथं पाहणार आहे. यानंतर डब्बा 14 इंचीचा एक मिळणार आहे. डब्बा झाकणसुद्धा त्यासोबत मिळणार आहे. 14 इंची, 16 इंची आणि 18 इंची मिळणार आहे. एक परात मिळणार आहे, एक प्रेशर कुकर मिळणार आहे, 5 लिटरवाला एक स्टीलची कढाई आणि मोठी टाकी झाकणासह जे काही पाणी साठवून ठेवण्यासाठी एक तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर तब्बल 30 वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे. तर आता कोणाला हे जे 40 वस्तू इथं मिळणार आहे, तर आता 40 वस्तू कोणत्या हे 30 भांडी सोडून. तर आता यामध्ये बांधकाम कामगारांमध्ये ज्यांची नोंदणीकृत आहे, आता जे काही बांधकाम कामगारांची पहिले नोंद केलेली आहे तर अशा बांधकाम कामगारांना त्याचप्रमाणे वैध कामगार कार्ड म्हणजे जे काही लेबर कार्ड आहे हे त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. बांधकाम कामगार कार्ड, त्याचप्रमाणे 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, जे की यामध्ये पात्र आहेत. यानंतर कुटुंबातील सदस्यांना लाभ, तर पती असेल, मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, घरगुती उपयोगासाठी वस्तू दिल्या जाते. कोणाला लाभ मिळणार नाही? ज्यांची बांधकाम कामगारामध्ये नोंदणी नाही, 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा नाही, कागदपत्र अपूर्ण असतील, अर्ज केलेला नसेल किंवा डुप्लिकेट अर्ज केलेला असेल तर यामध्ये ते अपात्र आहेत. सर्वप्रथम आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे जे की या 40 वस्तूचा, याचप्रमाणे 40 वस्तूंची यादी खाली आहे, आपण ते सुद्धा पाहणार आहे. सर्वप्रथम आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे. यामध्ये बीड आहे, यवतमाळ, लातूर, नांदेड, धाराशिव, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर येथे आपलं अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली. प्रक्रिया सुरू लवकरच इथं होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. यामध्ये जे काही जिल्हे आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, सोलापूर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार लवकरच या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथे सुरू होणार आहे. यानंतर पेंडिंग जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे. तर यामध्ये मुंबई आहे, पुणे आहे, मुंबई उपनगर आहे, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, कोल्हापूर झाल्यानंतर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता जे की या 40 वस्तू कोणकोणत्या बांधकाम कामगारांना इथं मिळणार आहे हे आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम येते आपलं यामध्ये मोठ्या व उपयोगी वस्तू. तर यामध्ये येते आपलं जे काही वस्तू आहे यामध्ये स्कूटर असेल, सायकल असेल, शिलाई मशीन असेल, फ्रीज, प्रिंटर, संगणक म्हणजे CPU, मॉनिटर, याचप्रमाणे मोबाईल फोन, वॉटर फिल्टर हे जे काही आहे हे वस्तू तुम्हाला इथं देण्यात येत आहे. यानंतर येथे इलेक्ट्रिक वस्तूमध्ये आहे LED TV असेल, स्पीकर, त्याचप्रमाणे आपत्कालीन लाईट, पंखा, त्यानंतर बॅटरी, त्याचप्रमाणे इथं बोर्ड, डिजिटल घड्याळ. तर हे जे 15 वस्तू आपण इथं बघितलेल्या आहेत तर तब्बल 40 वस्तू यामध्ये तुम्हाला देण्यात येत आहे. त्यानंतर घरगुती उपयोगासाठी मिक्सर, ग्राइंडर,
त्यानंतर तांदूळ कुकर, गॅस स्टोव, प्रेशर कुकर, स्टीलची भांडी सेट, चम्मच सेट, डब्बा सेट. तर आपण इथं बघितलेलंच आहे की 30 भांडी बांधकाम कामगारांना इथे देण्यात येते. ताट आहे, वाट्या आहे, त्यानंतर परात आहे, स्टीलची टाकी आहे, 14 इंची, 16 इंची, 18 इंची डबे आहे. तर असे जे की बांधकाम कामगारांना इथं देण्यात येते. त्याचप्रमाणे जे की अत्यावश्यकमध्ये 10 वस्तू देखील इथं बांधकाम कामगारांना दिल्यात येते टूल किटच्या माध्यमातून. तर आता यामध्ये हेल्मेट असेल, हॅमर असेल, कटर मशीन असेल, ड्रिल मशीन असेल, टूल बॉक्स असेल, स्क्रूड्रायव्हर सेट असेल, सीडी असेल. तर अशा बांधकाम कामगारांना हे जे वस्तू आहे ती इथं अगदी मोफत इथं दिल्या जाते. त्याचप्रमाणे घराच्यासाठी प्लास्टिक खुर्च्या असेल, बेड असेल, कपाट असेल, आरसा असेल, कपडे वड्यांसाठी घालण्यासाठी स्टँड असेल. तर इतर वस्तूमध्ये शाळेची बॅग, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, सॅनिटायझर, त्याचप्रमाणे पाणी स्टोअर टाकी, यानंतर सफाई किट, त्याचप्रमाणे सुरक्षा हेल्मेट. त्यानंतर आता अशा भरपूर वस्तू बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथं देण्यात येते. आता सर्वच जिल्ह्यांमध्ये 40 वस्तू एकाच वेळी मिळतील असं नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचप्रमाणे काही ठिकाणामध्ये किट स्वरूपात 10 ते 15 वस्तू दिल्या जातात. किती? 10 ते 15. असं नाही की सर्वांना 40 वस्तू मिळेल, असं नाही की फक्त 10 ते 15 वस्तू इथे दिल्या जातात. तर आता फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. बांधकाम कामगार योजनेच्या ऑफिशियल पेजवर जा. आधी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. तुम्ही तुमचा जे काही कार्ड नंबर आहे, लेबर कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. जवळपास कार्यालय असेल तर तिथं जाऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. दुसरी जे ऑफलाईन म्हणजे तुम्ही जिल्हा कामगार कार्यालयामध्ये जाऊन चेक करू शकता. याचप्रमाणे आता फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाही. यामध्ये फॉर्ममध्ये विचारलेले तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, पत्ता, तुमचा गाव, तालुका, जिल्हा, याचप्रमाणे कामाचा प्रकार, मजूर आहे, मिस्त्री आहे, सुतार आहे, बांधकाम कामगार नोंदणी, याचप्रमाणे बँक खात्याचे माहिती द्यायची आहे, योजनेचा प्रकार निवडायचा आहे, वस्तू वाटप योजना हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यानंतर आवश्यक कागदपत्र, यामध्ये आधार कार्ड, कामगार कार्ड, बँकेचं पासबुक, पासपोर्ट फोटो, 90 दिवस काम केल्याचा पुरावा हे जोडायचं आहे. अर्ज सबमिट करायचा आहे. ऑनलाईन कार्यालयामध्ये जमा करा आणि अर्ज सबमिट करा. त्याचप्रमाणे ऑनलाईनसुद्धा तुम्हाला अर्ज इथं सादर करून या तब्बल 40 वस्तू या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर आता बांधकाम कामगारांना ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा आणि या वस्तू मिळवा.